मॉर्निंग गाईज. तुम्हाला वाटत असेल माझी सकाळ खूप नॉर्मल असते. नो, अशी असते माझी सकाळ. इथं कोंबड्यांसाठी ओरडा, तिथं कॅशसाठी. मॉर्निंग एव्हरी डे कॅश 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 कॅश. आणि ही कुत्री काही येत नाही. डे मॉर्निंग कॅश 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 कॅश. बट ही ऐकणार नाही. काय ऐकू नकोस तू, बिलकुल ऐकायचं नाही तू माझं, आहे ना, ठरवलंय. त्याच्यामध्ये हे सतत ह्यांना वाटतं मी ह्यांना खायला देते. ए जाफर, मोठा उंदीर माझी वाट बघतोय. चला चला चला. आज माझी सकाळ जरा उशिरा झाली आहे. खूप गार आहे पुण्यामध्ये, खूप उठवत नाही अजिबात. त्याच्यामध्ये हे किलोमीटर जसे मी वाढवले ते ना, मला वर्कआउट त्याच्यामध्ये मी दमते खूप. अँड म्हणजे बॉडी पेन पण असतं, त्याच्यामुळे मला उठवत नाही. बट तरी मी उठते. ठीक आहे, उद्यापासून डिसिप्लिन परत. आय बी गेटिंग अप. आज सकाळी जेव्हा मी बाहेर येत होते, आईला बोलून की आई चल येते मी, तर ती खूप चांगल्याने मला बोलली की बेटा सांभाळून जा. मला इतकं ऐकून ते छान वाटलं. सकाळ सकाळ असं वाटलं, हां या या तुम्ही व्हिडिओमध्ये या. मला मला कामच नाही, माझ्याकडे कामच नाही. मला दिवसभर हेच काम आहे. कोंबड्या, कुत्रे, गाई, म्हशी, हेच. दुसरं कामच नाही आहे माझ्या लाईफमध्ये. बस बस नंतर आपण लाड करू. आफ्टर वॉक, आफ्टर मी 3-3.5-4 किलोमीटर चालून आल्यानंतर माझं एक काम असतं. ते हे की जो माझा बिझनेस आहे, काव अँड बफेलो डेअरी फार्मिंग, माझ्या कस्टमर्सला दूध सप्लाय करायचं. तर आता मी दूध सप्लाय करायला आली आहे, तुम्हाला दाखवते. तर जेव्हा मी वॉक करत नसते तेव्हा मी दूध सप्लाय करत असते. मॅकीला आता 2 बिस्किट दिले. आता हे बिस्किट जे आहे माझ्या इथं, मी बिस्किट ठेवले ना तर कावळाही येतो. ओके, तुम्हाला दाखवते. हे पहा, सपोज आता मी इथे बिस्किट ठेवलं आणि इथे ठेवलं,